मी डॉक्टर बेग, फिजिओथेरपिस्ट, आग्नेय हॉस्पिटल। आज आपण फिजिओथेरपी ट्रीटमेंट बद्दल माहिती घेणार। बेसिकली फिजिओथेरपी ट्रीटमेंट मध्ये आपण शरीराची कार्यक्षमता सुरळीत करणे आणि शरीराची कार्यक्षमता वाढवणे ह्या दोन गोष्टींची काळजी घेतली जाते। मग शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये येते तुमच्या स्नायूंची कार्यक्षमता, तुमच्या सांध्यांची कार्यक्षमता, हृदयाची अथवा फुफ्फुसाची, या सगळ्यांची कार्यक्षमता आपण आपल्या फिजिओथेरपी ट्रीटमेंटद्वारे नक्कीच चांगली आणि सुदृढ करू शकतो। फिजिओथेरपी ट्रीटमेंटमध्ये 3 प्रकारचे ट्रीटमेंट असतात। पहिली ट्रीटमेंट असते इलेक्ट्रिकल थेरपी। इलेक्ट्रिकल थेरपी म्हणजेच वेगवेगळ्या मशीनच्या सहाय्याने आपण पेशंटचे स्नायू, शिरा यांना ऍक्टिव्हेट करणे, तिथली सूज कमी करणे, तिथला पेन कमी करणे यांना वापरली जाते। फिजिओथेरपिस्टची काही हँड टेक्निक्स असतात, त्यांना आम्ही मॅन्युअल्स म्हणतो। त्यांनी ते सांधे जखडलेले सांधे मोकळे करणे, स्पायनल जॉईंट्सला फ्री करणे, मसलचे टाइटनेस कमी करणे किंवा मसलचा जो ताठरपणा असतो तो कमी केला जातो। ह्या 2 ट्रीटमेंटच्या सहाय्याने जेव्हा पेशंटचं बऱ्यापैकी पेन कमी होतो, त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या थेरपीकडे जातो, त्याला म्हणतो आपण एक्सरसाइज थेरपी। एक्सरसाइज थेरपीमध्ये आपण पेशंट्सला त्यांना सहन होईल अशा पद्धतीने काही व्यायाम शिकवले जातात आणि त्या पेशंटला ते व्यायाम नेहमी आणि रेग्युलरली करायला सांगतो, जेणेकरून परत त्यांना तो त्रास नाही आला पाहिजे। येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण परत फिजिओथेरपीबद्दल अधिकाधिक माहिती देणार आहोत। धन्यवाद।